राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र आज अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। त्यांच्याबरोबर खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या। त्यांनी देखील पंतप्रधानांची भेट घेतली। संसदेतल्या मोदींच्या कक्षातच ही भेट झाली। यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना हाताला धरून आत आणलं आणि त्यांचं स्वागत केलं। या दोघांचे मनमोकळेपणाने हसतानाचे आणि चर्चा करतानाचे फोटोही समोर आलेत। या भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात असलं तरीही विद्यार्थी आंदोलनासंदर्भात चर्चा झाली असावी असा एक अंदाज बांधला जातोय। दरम्यान पवार आणि मोदींच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात काय चर्चा रंगलेली आहे पाहूया। त्या का गेल्या, कशासाठी गेल्या, काय चर्चा झाली हे भेटी अंती हे जरूर स्पष्ट केला जाईल। त्यांचा हेतू एकंदरीत देशामध्ये जी संवेदनाहीनतापेक्षा सोबतच जी संवादहीनता आहे तो संवाद कुठेतरी सुरू करण्याच्या अनुषंगानं जर ते गेले असतील तर हा त्यांचा अधिकार आहे। आणि एकदा ते का गेले, त्यांची भेट झाली का, जाण्याच्या मागची पार्श्वभूमी काय, इंडिया आयलँडच्या संपूर्ण सहकाऱ्यांना त्यांनी विश्वासात घेतलं होतं का, या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील आणि त्यानंतर या संदर्भात टिप्पणी करणं हे योग्य ठरेल। बघा, संसदेत सगळे नेते भेटतच असतात एकमेकांना आणि महाराष्ट्राची तर संस्कृती आहे की राजकारणाला पलीकडे पण आपल्या संस्कृतीला जपत एकमेकांबरोबर चांगले रिलेशन, चांगली नाती ठेवणं आणि त्यामुळे कोणाबरोबर युती करावी, कोणाला NDAमध्ये घ्यावं, या सगळ्या संदर्भातले निर्णय हे भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीप्रमाणे केंद्रीय नेतृत्व घेत असतं। ह्या सगळ्या गोष्टींवरती जे काय सांगायचं असेल, जे काय निर्णय घ्यायचे असतील हे केंद्रीय नेतृत्व घेईल। म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ही प्रोसिजर आहे। जे शरद पवार साहेबांनी केलं हा संस्कार आहे राजकारणातला। बाकीचे जे करतायत संपलेले पक्ष या CJPच्या आंदोलनावर स्वार व्हायचं आणि आम्ही फार मोठे विद्यार्थ्यांसाठी करतो हे दाखवायचं। आपण जर थोड्या इतिहासामध्ये जर गेला तर मी आदरपूर्वक सांगतो की असं होऊ नये, पेपरफुटी होऊ नये। ज्यांनी पेपर फोडलाय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना जेल झाली पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय त्यांना भरपाई मिळाली पाहिजे। त्या मताशी पूर्ण शिवसेना सहमत आहे। शरद पवार साहेब मोदीजीकडे कशाकरता गेले आणि काय चर्चा झाली ना तुम्हाला माहीत ना मला माहीत, पण खरं तर हे संस्कार आहे महाराष्ट्रात देशाचे की विरोधी पक्षात जरी आपण असतो तेव्हा एकामेकाची भेट घेतो। संसदेच्या अधिवेशनात साधारण भेटत असतो, आमच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आम्ही विरोधी पक्षाचे लोक बसतो। त्यामुळे याच्यामध्ये मला वाटतं काही नवीन नाही आहे आणि याचं काही वेगळं घ्यायची गरज नाही। कुठेतरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेट झाली, चर्चा झाल्याची वाटतंय असं। कुठेतरी आंदोलन जे चिघळलं आहे त्याला शांत करण्याचा प्रयत्न नाही। वारंवार सांगतोय की शरद पवारजी या देशाचे, महाराष्ट्राचे अग्रगण्य नेते आहे। ते जर प्रधानमंत्री महोदयाला भेटले असतील तर याच्यामध्ये काय वेगळं आहे?